नमस्कार. आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाच्या वड्या. ओल्या नारळाच्या वड्या बनवताना आपल्याला हवा असेल खोबऱ्याचा किस. खोबऱ्याचा किस हा मिक्सरमधून किंवा हाताने किसणीने किसूनही आपण बारीक करून घेऊ शकतो. ओल्या नारळाच्या वड्या बनवताना सर्वात प्रथम म्हणजे कढईमध्ये तूप टाकून घ्या. तूप टाकल्यानंतर तो किस त्यामध्ये टाकून हळूहळू परतून घ्या. त्यानंतर त्याच्यामध्ये मलई ऍड करा. मलई नसेल तर दूध ऍड करा. ते टाकल्यानंतर त्यामध्ये वेलची पावडर ऍड करा. वेलची बारीक करून त्यामध्ये टाका. नाही त्यानंतर साखर आपल्या गोडीनुसार, आपल्याला जेवढं गोड पाहिजे त्यानुसार साखर ऍड करा. साखर ऍड केल्यानंतर थोडंसं दूध टाकून घ्या व जवळजवळ 15 ते 20 मिनिटं परतून घ्या. त्यानंतर हळूहळू त्याला चिकटपणा येईल. जसा जसा चिकटपणा येईल आणि त्यातील पाणी शोषून घेतलं जाईल तसं तसं गॅस बंद करून घ्या. त्यानंतर एका परातीमध्ये मस्तपैकी तूप लावून घ्या व ती वडी जे आपण वड्याचं मिश्रण केलेलं आहे ते त्यामध्ये टाकून घ्या. त्यानंतर वड्या ओल्या असतानाच त्यामध्ये काप करून घ्या. त्यानंतर वड्या पाडल्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे जे ड्रायफ्रूट तुम्हाला लावायचे ते लावून घ्या. इथे मी बदामाच्या फाकड्या करून घेतल्या आहेत आणि त्या एक एक फाकड्या सगळीकडे लावून घेतलेल्या आहेत. नारळाच्या वड्या अशा ओल्या मस्तपैकी तयार झाल्या आहेत. तर त्या तुम्ही फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवू शकता किंवा बाहेरही ठेवू शकता. धन्यवाद.